नवी मुंबईमध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत। खोदलेले रस्ते नवी मुंबईकरांसाठी मात्र डोकेदुखी ठरताना दिसतायत। डेडलाईन संपली तरी कामं सुरूच आहेत। पालिका आयुक्तांनी 10 जून पर्यंत डेडलाईन दिलेली होती, पण 10 जून गेलेली आहे, आज 11 जून आहे आणि तरी सुद्धा खोदलेले रस्ते भरलेले नाहीयेत, ही कामं झालेली नाही। मनपाने ठेकेदारांवर 200 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचंही दिसून आलंय। तर खोदकामामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय, कारण हे रस्ते आधी चांगले होते। या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यासाठी ते रस्ते खोदले आणि ते काम पावसाळ्यापूर्वी म्हणजे 10 जून पर्यंत पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे आता पावसाळ्यामध्ये हे काम पूर्ण होईल का असा सवाल आहे, कारण पाऊस पडतोय सतत आणि त्यामध्ये जर हे काम पूर्ण झालं नाही तर संपूर्ण पावसाळाभर इथल्या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे। तर खोदकामामुळे नागरिकांना नाहक त्रास होतोय। पालिका जनतेचे पैसे लुटत असल्याचा आरोप इकडचे नागरिक करतायत। तर याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये तब्बल महानगरपालिकेने 200 कोटीची जे कामं काढलेले, ठेकेदारांना 10 जून पर्यंत डेडलाईन देण्यात आली होती की 10 जून पर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याचे प्रशासनाने सांगितले होते। पण 10 जून तरी उजेडला असला तरी अजूनपर्यंत जे काम आहे ती अर्धवट आहे। त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसून येत आहे। अर्धवट काम असल्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात होतात। विशेष म्हणजे गरज नसताना सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेने 200 कोटीची ती कामं काढलेली आहेत। आपण पाहू शकता पाम बीचचा जो रस्ता आहे तो सुद्धा चांगला असताना सुद्धा त्या रस्त्याचा गरज नसताना सुद्धा काम महानगरपालिकेने काढलेले आहे। माझ्या बाजूला पाहू शकता हा सांदपाडे मधला रस्ता आहे। इथे चांगला रस्ता असताना सुद्धा हा याचं सुद्धा काम महानगरपालिका करणार आहे। त्यामुळे गरज नसताना सुद्धा 200 कोटींची उधळपट्टी नवी मुंबई महानगरपालिकेने केली जाते। प्रशासनाकडून 20 ठेकेदार नियुक्त करण्यात आलेले, त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आहे नागरिकांची उधळपट्टी करताना दिसून येते, कारण हे नागरिकांचे पैसे तब्बल 20 ठेकेदार नियुक्त करण्यात आले। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात ठेकेदारांसाठी उधळपट्टी सध्या सुरू आहे, कारण गरज नसताना सुद्धा 200 कोटींची कामं केली जात आहेत आणि कुठल्याही प्रकारे इथं डेडलाईन दिली असताना सुद्धा अर्धवट कामं नवी मुंबई महानगरपालिका ठेकेदारांकडून केली जाते। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका काय करते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वरवाडीसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।